कोणी कीर्तनकार जसा कीर्तन संपल्यावर पाकिटावर हात मारतो तसा वारकऱ्यानं रोज काकड्यावर हात मारला पाहिजे. महिन्यापुरती काकडे नका करू. तुम्हाला वाटतं पांडुरंग भेटल लबाड्या. तुम्हाला वाटतं आम्ही महिनाभर 5लाच उठायचो ते. महाराज कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही. ह्या जन्माचा विषय सोडा. या जन्माचा तुम्ही विषय सोडा. का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं, मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील गणित नाही जी दातारा. मोजता येणार नाही तेव्हा देव भेटल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी. 2 एकादशी केले का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो. देवाच्या दारात न्याय नाही. देव कस काय भेटेल भाऊ. तुझ्या पैसे सगळे पापाचेच होते. लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले. उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधना उगे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज. नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय. नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं बघा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाल्या अभंगाला नामदेवरायाचं म्हणणं असं आहे. अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे. हे तो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीच्या पुण्याचा ठेवा होतो मी म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का. देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का. एक वाक्य सांग. घेतला मग नामदेवरायांचा कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज. तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितलं, पौर्णिमा सांगितलं, प्रतिपद सांगितलं. त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकड्याचे कीर्तन आणि काकड्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय. हा ना म्हणा नाही नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही. काय रोजानं बसले की तुम्ही. हा पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का. मान्य आहे तुम्हाला. माळकरी 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 उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यते होते पायी. कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती. हे बऱ्या ब्रह्म किती. एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होतं तेव्हा देव एकटा होता. एकटा होता. देवाला काय कर्म ना. कशावरून पुरावा. एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी वय मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत ते आपल्या कीर्तनाला. असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मनं. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी. जारस स्वेदस अंडस उद्बीज किती झाल्या खाणी. 4. जारस स्वेदस अंडस उद्बीज खाणी झाल्या 4. युनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष युनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदस अंडस. जारस स्वेदस अंडस उद्बीज भूचर केचर उभचर पक्षीवर्ग सतनवर्ग सुरू करे. पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदस सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला. मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे. मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी. आयुष्य कमी द्यायचं. चला गेलं बोंबाला कुठं राहिलं.